आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आज आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर तुषार सैन्यानेकर, जे मागच्या 10 वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये त्यांची मास्टरी आहे. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. सो या सगळ्या आजवरच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. तो पहिल्यांदा मला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ओके. नमस्कार, मी तुषार सैंदाने. मी जैन हायस्कूल मराठी धुळे येथे माझ्या ज्युनियर KG पासून तर 10वी पर्यंतचा असा माझा प्रवास आहे. बरोबर. 5वी ते 10वी हा जैन हायस्कूल मध्ये झाला आहे. त्यानंतर 11th-12th माझं जैन सिनियर येथे झालं आहे. म्हणजे जवळपास मी 1ली ते 12वी पर्यंत जैनमध्येच पूर्ण शिक्षण केलंय. त्या 12वी नंतर मी SSPH कॉलेजला डिप्लोमा ऑटोमोबाईलला ऍडमिशन घेतलं. बरं. मी 2007ला ऑटोमोबाईल या क्षेत्रात अभ्यास करत होतो. पण एका वर्षात माझे काही विचार बदलले, माझ्या काही घरातल्या काही घडामोडी होत्या. त्यांच्यामुळे माझं ऑटोमोबाईलचं शिक्षण हे पेंडिंग पडलं. 1 वर्ष पेंडिंग पडल्यामुळे मला इच्छाच नव्हती की आता मी डिप्लोमा करावं. मग मी 1 वर्ष गॅप झाला माझा. त्यानंतर मग मी म्हणजे माझी लहानपणापासून इच्छा होती की मी पोलीस व्हावं. बरं. एक तर पोलीस शिपाई म्हणून भरती व्हावं किंवा सब इन्स्पेक्टर म्हणून भरती व्हावं. वडील आणि आजोबा हे आणि काका हे पोलीस खात्यात होते. त्याच्यामुळे परंपरा चालावी असं मलाही वाटत होतं. बरोबर. पण ते म्हणतात ना की ज्या फील्डमध्ये वरिष्ठ माणूस असतो त्याला त्याचा अनुभव असतो, म्हणून तो आपल्या मुलांना किंवा त्याच फील्डमध्ये टाकत नाही किंवा त्याला सांगतो की याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करा, जिथं तुम्हाला आरामदायी असेल किंवा जिथं तुम्ही सुखात राहणार. बरोबर. प्रत्येक आई वडिलांना वाटतं त्या पद्धतीने वडिलांनी मला नेहमी सांगत गेले की पोलीस भरतीपेक्षा तू व्यवसाय कर, तू चांगला अभ्यास कर, नोकरीला लाग. मग मी माझं वय 2006ला 18 कंप्लीट झालं आणि 2007ला पहिली पोलीस भरती करण्याचा योग मला आला. ओके. वाह! इकडं ऑटोमोबाईलचं शिक्षण आणि इकडं पोलीस भरतीचा डोक्यात आणि लहानपणीचं स्वप्न हे माझं असताना मला ऑटोमोबाईलचं शिक्षण घेतानाही मला थोडंसं माझ्या मनात संकोच होत होता. बरोबर. पण मी पहिली भरती ही नंदुरबार जिल्ह्यात केली. अच्छा. खरं सांगायला गेलं माझा आवडता जिल्हा नंदुरबार जिल्हा. अच्छा. बरोबर. तर मी त्या ठिकाणी पहिली पोलीस भरती केल्यानंतर मला त्याच्यातून फक्त अनुभव आला. मग वडिलांचं सारखं चाललं होतं की काहीतरी दुसरं कर, काहीतरी वेगळं कर. मग तरी मी तो प्रवास माझा पोलीस भरतीचा चालूच ठेवला. 2009च्या भरतीत मी धुळे पोलीस आणि SRP पोलीस या ठिकाणी 2 ठिकाणी भरती दिली होती. योग जुळून आला होता, नशिबात होतं. SRP ग्रुप 6ला माझं कामही झालं होतं. अच्छा. पण वडिलांचं म्हणणं होतं की मी डिस्ट्रिक्टला आहे, माझं जिल्ह्यात चांगलं आहे, मी सगळं लेखनिकचं काम बघतो, तर तू या ठिकाणी म्हणजे तुझं सगळंच बाकी आहे, ग्राउंड फिजिकल सगळं बाकी आहे, तर तू तिकडे झालाय तर इकडे येशील, तिकडचं स्किप कर, इकडे आपण करू. पण नशिबात हे नव्हतं, ते होतं. ते स्किप केलं आणि याच्यातून मी फेल झालो. मग माझा तो प्रवास चालूच होता. पण मग कुठेतरी वाटायचं की आता दुसरं काहीतरी केलं पाहिजे. मग BAचं शिक्षण घेतलं. अच्छा. BAचं शिक्षण याच्यासाठी घेतलं की जर सब इन्स्पेक्टर व्हायचे तर मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागेल. मग मी 2008लाच ते बाहेरून नरडाणा कॉलेजला BAचं शिक्षण पूर्ण केलं 2011 का 12ला. आणि मग त्यानंतर पोलीस भरतीच्या प्रत्येक स्टेपला मी शेवटच्या क्षणाला अपयशी ठरत होतो. कुठं वेटिंगला असायचो, कुठं काय. तर त्या 2012ला मी एक शेवटची भरती केली. त्याआधी 2011ला ठाणे जिल्ह्यात 2 मार्कासाठी राहिलो होतो. 2012ला धुळ्यातली शेवटची भरती केली आणि मग मी माझा निर्णय घेतला की आता काहीतरी करावं लागेल, कारण वय वाढत चाललं होतं. मग डिप्लोमा करायचं ठरवलं, सिव्हिल डिप्लोमा. आणि त्यातही वडील म्हणायचे की
डी-एड बघ, बी-एड बघ. हो, पण मला ते नको होतं. बरोबर. मग मी आदर्श पॉलिटेक्निकला तपास केल्यानंतर तिथं पहिले 2011ला कन्स्ट्रक्शन हं, हं. सुपरवायझरचा कोर्ससाठी ॲडमिशन घेऊन घेतलं होतं. बरोबर. ते कंप्लीट केल्यानंतर मग आता काय करावं तर डिप्लोमा करावा. मग डिप्लोमा सिव्हिल कंप्लीट केलं. डिप्लोमा सिव्हिल कंप्लीट करत असताना अ, वाटायचं की म्हणजे त्याच्यात आवड निर्माण झाली. हं, हं. एकाच वर्षात आवड निर्माण झाली. तर मग माझे आवडते विषय त्याच्यातून मी फायनल केले. जसं सर्वेइंग होता. हं. ते सर्वेइंगमधून मग मला शिकायला मिळत होतं. आवडत होती, की साईटवर जाऊन काय काम करावं लागतं, कसं बरोबर, करावं बरोबर. लागतं. साईट व्हिजिट व्हायच्या. मग हां. खूप आवड निर्माण झाली एकाच वर्षात परत. हं, हं, हं. मग मी 2013 एंडिंगला 2014 स्टार्टला कामांची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. बरं. मग त्यावेळेस मला रिपेअरिंगचे कामं असतील, हो, ते 1-2 कामं मी केले. बरोबर. त्याच्यानंतर 2015 पासून मग मी वर्कलोड चालू केला. सुरू मग केलं. गव्हर्नमेंटच्या माझ्या कॉर्पोरेशनच्या धुळे शहरातले जे असतील कामं, हो, त्यांची सुरुवात केली. बरोबर. एका मित्रासोबत फॉरेस्टच्या कामांची सुरुवात केली. वाह! पण मग तिथं फक्त म्हणजे पैसे टाकून पैसे कमवणं हाऊ दे. हा उद्देश नव्हता. कुठेतरी लोकांच्या मनात आपण बिंबवणं आणि आपल्या वडिलांना कोणीतरी सांगावं, की तुमचा की मुलगा तुमचा आता मुलगा खूप चांगलं म्हणजे काम करत चांगलं आहे. काम करतो. बरोबर. मग त्याच्यासाठी मला गव्हर्नमेंट सोडावं लागणार होतं किंवा मग त्याच्यासोबतच रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल बंगलोमध्ये म्हणून. यावं लागणार अगदी होतं. बरोबर. मग मी 2016च्या एंडिंगला विचार केला तो आणि म्हणजे 17 पर्यंत माझे गव्हर्नमेंटचे कामं चालूच होते. हं, हं, हं. मग रेसिडेन्शियल बंगलोजमध्ये आलो. हं, हं. मग त्यावेळेस मला वाटायचं, की आपण पूर्ण बंगलो जर आपल्याला करायचा आहे, तर बरोबर, कुठेतरी एक्सपिरियन्स गरजेचा होता. बरोबर. तो एक्सपिरियन्स न घेता मी माझे कामं चालू केले हं, हं, हं. आणि मला थोडा 2-3 वर्ष त्रास झाला. बरोबर. भरपूर त्रास झाला. होय. पण 2019ला मी सेट झालो होतो. बरोबर. तर 2019 ते आज 2024 पर्यंत धुळे शहरात आणि नंदुरबार च्या मध्ये. काही भागांमध्ये हो. आपलं चांगलं नाव चांगलं झालं आहे चालू आहे. आणि प्रत्येक क्लायंट हा आपल्यापासून खुश आहे. वाह! प्रत्येक क्लायंटला वाटतं, की हे आमच्या स्वप्नातलंच घर होतं, बरोबर, जे आम्ही बांधू शकत नाही. बरोबर. अशा पद्धतीचं प्लॅनिंग आपण देतो. अशा पद्धतीचं एलिव्हेशन देतो वाह! आणि मग त्यांच्यासोबत क्लायंटसोबतच मी माझे वर्कर्स जे असतील, जे ठेकेदारांकडे कारागीर-बिगारी असतात, त्यांच्याशीही प्रेमाने वागणं हां. आणि त्यांनाही आपलंसं करणं, की मी इथून गेल्यानंतर माझ्या मागून त्यांनी मला चांगलंच म्हटलं पाहिजे. म्हणलं पाहिजे. ह्या हेतूने आपण क्या आत्तापर्यंत वागत आलो. क्या बात है! तो पोलीस खातं, ऑटोमोबाईल इंजिनिअर बरोबर. मध्ये वडिलांना वाटत होतं टीचर तुम्ही बनावं एका अर्थानं. परत त्याचसोबत मी गाड्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय अरे बापरे! ऑटोमोबाईलला ॲडमिशन होतं म्हणून मला अ, वाटायचं की कुठलातरी टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस पण ठेवावा. म्हणून वडिलांनी मला वाह! कार त्यावेळेस टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चांगला हो. चालायचा. मग माझ्याजवळ 2 इंडिका, 1 तवेरा अशा अरे गाड्या बापरे! होत्या. वाह! त्या पण टूर्सवर माझं शिक्षण चालू असताना हे पण केलंय. चालू आहे. त्याच्या आधी 10वी सुटल्यानंतर मी त्यावेळेस मोबाईल 2003-4 ची हो, गोष्ट असेल. लॉन्च झाले होते. मोबाईल आले होते ते हो, एरियलवाले हो. मोबाईल. मग तेव्हा धुळ्यामध्ये पंचवटी टॉवरला एक मोबाईल रिपेअरिंगचा क्लास होता. मग 10वीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं तर ते केलं होतं. बापरे! मोबाईल रिपेअरिंगचा क्लास केल्यानंतर मी तो पण माझा व्यवसाय असा होता, की मोबाईलला हात लावला तरी ₹50 भेटायचे. वाह! हां. हो. मग हे सगळं आवड निर्माण करत बऱ्याच हो ना, गोष्टी म्हणून तर केल्यानंतर म्हटलं म्हणजे. अ, आमची एक चर्चा झाली सहज, की हो, चेतन सर पण आहेत, हो. की आपण दोघे ॲक्सिडेंटली सिव्हिल सिव्हिल इंजिनिअर झालो. इंजिनिअरमध्ये आलो. पण या क्षेत्रात आवड आहे, आहे. नाही मग आवड की आहे म्हणूनच तर एवढे हां. वर्ष काम करताय. हो, इतकं हो. चांगलं काम करताय. इतके रेसिडेन्शियल चांगले हो. येस, प्रोजेक्ट्स येस, करताय. येस. तर हां. त्यामुळे ही त्यातली आवड ही तर आणि फार त्याचबरोबर महत्वाचा भाग आहे. आजच धुळे शहरातले जे काही सीनियर इंजिनिअर असतील, हो, हो. ते सगळे आम्हाला सोबत घेऊन चालतात. याचा खूप अभिमान याचा आहे आनंद आहे. आम्हाला. बरोबर, आनंद पण बरोबर. आहे. नाही, नाही चांगलं आहे. अशी दोन्ही हं. पिढ्या त्या हो, ह्याच्यात हो. बरोबर पाहिजेत. दुसरा आता असं विचारायचं रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही काम करता म्हणून विशेषतः बऱ्याचदा लो कॉस्ट हाउसिंग किंवा येस, अफोर्डेबल हाउसिंग येस, येस. किंवा जिथं ज्यांचं बजेट कमी असतं, अशा पण घरांवर तुम्ही काही काम केलं असेल किंवा ते नक्कीच, प्रोजेक्ट नक्कीच, धुळ्यासारख्या शहरात जास्त. नक्कीच. तर मग बजेटनुसार घर त्याला प्राधान्य देताना ते बजेट पण सांभाळायचे, इकडं क्वालिटी पण सांभाळायची आणि घर तर चांगलं करायचंय. मग याचं कॉम्बिनेशन कसं काय करता? सर महत्त्वाचं म्हणजे जर बजेट कमी असेल, तर हं. मी पहिलेच माझ्याकडे क्लायंट आल्यानंतर पहिले तर मी हेच विचारतो. ते जरी गव्हर्नमेंट जॉबला असतील किंवा त्यांना चांगला पगार असेल,
तर पहिले तुमचा बजेट सांगा. हं, हं. प्रत्येक क्लायंट म्हणतं, की मला असं-असं 2 बीएचके, 3 बीएचके, G+1, पण मी त्यांना फोर्सफुली विचारतो, तुम्ही माझ्याकडे काम करा, नका करा, पण पहिले तुमचा बजेट सांगा. त्या बजेटनुसार मी प्लॅनिंगचं तुम्हाला क्षेत्रफळ देईल. त्या क्षेत्रफळामध्ये तुमचं काम होईल याची गॅरंटी माझी. बरं, तुमच्या त्या बजेटमध्ये जर कुठं प्लॅनिंग वाढत असेल, तर मग मी त्यांना ऑप्शन देतो, की जसं फिनिशिंगमध्ये असेल, तुम्ही घरात वालपुट्टी आज वॉव! नका करा. बरोबर. तुम्ही घराला कलर आज नका करा. घरात स्टाईल कधीच मागाची घेऊ नका. बरोबर. मी तर हे प्रत्येकाला सांगतो. हो. मग ज्याचं बजेट हाय असेल त्यालाही आणि लो असेल त्यालाही. ही स्टाईल ही तुम्ही जितकी पुसली तितकी चमकणारच आहे. बरोबर. स्टाईल जर तुम्ही स्टाईल असेल, ग्रेनाइट असेल, ह्या जर तुम्ही यांचा बजेट वाढवला, बरोबर. तर पुढे तुमच्या खिशाला कात्री लागणार. बरोबर. बरोबर. ज्या अनुषंगाने तुम्ही बजेटमध्ये काम करतायत, हं, हं, हं. तर तुम्हाला विंडोज असतील, ह्या 4x4 सफिशियंट झाल्या एका हो. 10x12च्या किंवा खोलीसाठी. 11x12च्या रूमला बरोबर. सफिशियंट झाल्या. जिथं तुम्हाला विंडो वाढली, तिथं तुम्हाला खर्च वाढला. बरोबर. ग्रेनाइट आलं, हो, हो, हो. ॲल्युमिनियम सेक्शन आलं. परत खिडकी कमी झाली म्हणून मटेरियल कमी होतंय. असं काही होत याच्याने नाही. काहीच फरक पडत नाही. बरोबर. जास्तीत जास्त वाचून तुमच्या जवळपास 25-30 विटा किंवा जास्तीत जास्त 50 विटा वाचतील. पण त्यापेक्षा काही नाही 50 मग. विटांचा खर्च आणि ॲल्युमिनियम सेक्शन आणि ग्रेनाइटचा खर्च बरोबर. याच्यात खूप फरक आहे. होय, होय. मग ह्या गोष्टी क्लायंटला समजावून सांगणं. बरोबर. मग काही ज्यांचं खरंच लो बजेट आहे आणि ज्यांना फक्त एक आपल्याला आज निवारा म्हणून आपलं घर होतंय, बरोबर. ते हे सगळं ऐकून घेतात. बरोबर. पण जे म्हणजे अनेक प्रकारचे क्लायंट आहेत. हो, आहेतच ऑफ कोर्स. काही सोंग घेऊन येतात. म्हणजे जे हो, आहे की मोबाईलवरचं आहे. मुद्दामूनच. होय. मुद्दामूनच काही लोकं असं करत सांगतात, की आमचा असतात लो आणि बजेट काहींची आहे. खरं परिस्थिती तशी हां. असते. आणि म्हणजे आम्हाला अनुभव आलाय, की ज्यांनी लो बजेट सांगून पण हं. एक्स्ट्राचे कामं केलेत. हो. मग त्यावेळेस काय होतं, की आमची कन्सल्टिंगची फी असते. आम्ही काय विचार करतो, की आज याचं घर होतंय. आपले 2 पैसे आपल्याला हा कमी देईल, पण याचं घर होईल, त्याला आनंद होईल, याच्यातच आपलं समाधान आपल्याला आहे. आनंद होईल. बरोबर. मग काय होतं, की काम पूर्ण होतं ना, त्यावेळेस मग एक्स्ट्रा वर्क होतं. मग एक्स्ट्रा वर्क होतं तेव्हा आम्हालाही वाटतं, की बाबा तू तर सांगत होता, बजेट की नाहीये तुझं बजेट नाहीये, माझं आणि आता इतकाच कुठनं बजेट आलं आहे. एक्स्ट्रा वर्क असं. असं पडली. दुसरं तुम्ही याच्याबरोबर फॅक्टरी किंवा इंडस्ट्रियलची पण कामं केली. तो इंडस्ट्रियलचा कसा माझा होता अनुभव? इंडस्ट्रियलचा माझा एकच अनुभव आहे. बरं. जवळपास मला 8,000 स्क्वेअर फूटचं शेड होतं. मग ऑलरेडी त्यांचं एक शेड होतं. त्याच्या बाजूला त्यांची एक जागा होती. त्यात ते करायचं होतं. तिथं तर मी असं म्हणेल, की मी अ, कमवण्यासाठी गेलो नाही. बरोबर. मला अ, माझ्या खूप कमी एक्सपिरियन्समध्ये मला ते काम मिळालं होतं. म्हणून मला काम महत्त्वाचं होतं. बरोबर. त्या ठिकाणी मला जेव्हा काम मिळालं, मी काम घेतलं, हं, पण हं. मला एक्सपिरियन्स नव्हता, की शेड आता इतकं मोठं शेड बांधायचं तर काय सुरुवात केली पाहिजे? बरोबर. हं. तर पूर्वी मी ज्या ठेकेदारांसोबत गव्हर्नमेंटचं काम केलं होतं, बरोबर. ते माझ्याशी त्या ठिकाणी जुळले. हं, हं, हं. सेंटरिंग आणि बांधकामच्या माध्यमातून. मी त्याचं ड्रॉइंग वगैरे सगळं बनवलेलं होतं. मग सुरुवात कशी करायची? फुटिंग आता इतकं हायटेड शेड आपण देणार आहे, तर याला भविष्यात हे कितीही वारा आला, कितीही तरी वादळ त्याला काही आलं, डॅमेज नाही झाला कारण पाहिजे. एम-आय-डी-सी एरियात मला करायचं होतं बरोबर. आणि बॅक साइडला पूर्ण ओपन एरिया होता. बरोबर. मग मला ही गॅरंटी होती, की या ठिकाणी हवेचा प्रेशर खूप राहील. येणार आहे. बरोबर. मग त्या पद्धतीने स्ट्रक्चर कसं उभं करायचं काय? तर मग हळू-हळू जसं-जसं मी तिथं काम करायला सुरुवात केली, तसं-तसं मला तिथं एक्सपिरियन्स येत गेला. काय-काय करायचं, काय स्टील वापरायचं, किती साइजचे कॉलम घ्यायचे आणि बरोबर. मग त्याच्यानंतर मग कॉलमवर शेड उभारण्यासाठी आपल्याला त्याला वरच्या शेडला पॅक कसं करायचं. ठेवावं लागेल, हं. हे सगळं मला अ, टाईमावर सुचत गेलं आणि मग मी करत गेलो बरोबर. आणि त्यातूनही फॅक्टरी मालक खूप खुश आहेत. आजही वाह! खुश आहेत. वाह! मी गेल्यानंतर मला आनंदाने बसवतात. का? तर मी फीज कमी घेतली होती. फीज व्हेरी गुड. याच्यासाठी कमी घेतली होती, कारण की तुम्हाला माझं पहिलं काम होतं बरोबर, फॅक्टरीचं. बरोबर. अ, दुसरं असं आता विचारायचा पुढचा प्रश्न, की धुळे शहरामध्ये तुम्ही एवढं काम करताय, आजूबाजूच्या परिसरात काम करताय. तर एक विकासाचं व्हिजन जर असं म्हटलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी येतात, की ज्या धुळे शहराला विकासाकडे नेऊ शकतील? अ, सर्वांगीण विकासाकडे? सर्वात महत्त्वाचं तर पहिले पाणी गरजेचं आहे धुळे शहराला. बरोबर, पाणी आल्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. पुढे आज होते. ज्या ठिकाणी कॉर्पोरेशनचे पाईप्स जिथं पोहोचलेले नाहीत,
पहिले तिथं पोहोचवले, तर मग दुसरा प्रश्न येतो ड्रेनेजचा. धुळे शहरातला असा काही भाग आहे जो नवीन डेव्हलप होतोय आता. बरोबर. त्या ठिकाणी पूर्वी जेव्हा लेआउट झाले, तर त्या ठिकाणी खूप सारे धुळे शहराला आजूबाजूला आणि धुळे शहरातून जाणारे हे नाले होते. बरोबर. हे पूर्वीचे काही त्याच्यावर काम करणारे लोक असतील, हं. नगर रचनेमध्ये असतील, कॉर्पोरेशनमध्ये असतील, यांनी ते प्लेन करून त्यावर प्लॉट बनवून विकले. बरोबर. म्हणून धुळे शहरात बाजूच्या परिसरात जो डेव्हलप होते तिथं आज पावसाळ्यात खूप पाणी राहतं. पाणी निघायला जागा नसते. जागा नाही. सगळ्यात महत्त्वाचं ड्रेनेज. धुळे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात. बरोबर. मग त्याच्यानंतर रस्ते गटारी तर हो. म्हणजे आहेतच मेन मोठा आहे. प्रश्न. बरोबर आहे. पण त्याच्यासोबतच जर पब्लिक व हे जर पॉप्युलेशन वाढवायचं असेल, हं. सगळ्यात महत्त्वाचा एरिया म्हणजे एम-आय-डी-सीला सुधारवलं गेलं पाहिजे. बरोबर, बरोबर. नवीन फॅक्टरीज आल्या पाहिजे जेणेकरून धुळे शहरातली जी आज अ, तरुण पिढी आहे, बरोबर. ज्यांना दुसरं कुठलं काम नाही, बरोबर. त्यांनी त्या फॅक्टरीत काम करून त्यांचं पोट भरलं पाहिजे आणि ते व्यस्त राहतील. बरोबर. जे गुन्हेगारीला प्रवृत्त हो, हो. होतं रिकामं बरोबर. होऊन, तर ते फॅक्टरींच्या मार्फत मला वाटतं की थोडं प्रमाण सोडवता कमी येऊ होईल. शकतो. बरोबर. पण मग हा जसं तुम्ही एक विजन सांगितलं, तसं मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? हे पूर्ण करण्यासाठी हे जर शासनाकडून अपेक्षा म्हणजे आज बघायला गेलं तर एक आमचं एक असोसिएशन आहे. हं, हं. तिथं जो त्याचा लीडर आहे, आमचे संजय राव सर, हो, धन्यवाद. ते ज्या पद्धतीने सांगतील म्हणजे ॲज अ हो, बॉस हो. म्हणून, होय, होय. तर ते जसे आहेत तसं जर धुळ्याला एक बॉस मिळाला, विरोधक नसला, हो. तर तसा व्हिजन ठेवणारा आणि धुळे शहराचा मला खरोखर विकास करायचा आहे, या बरोबर. हेतूने जर प्रयत्न केला, आमदार तर असेल, नक्की. नगरसेवक असतील, महापौर असतील, खासदार असतील, तर हे 5च वर्षात धुळ्याचा कायापालट करतील. वाह! नक्कीच करतील. क्या बात जे है! गेले 45 वर्ष झालंच झाला नाहीये. नाही. बरोबर. रस्त्यांवर रस्ते, रस्त्यांवर रस्ते. याच्या व्यतिरिक्त धुळ्यात काहीच झालेलं काहीच नाही. झालं नाही. आणि प्रत्येक रस्ता 1 वर्षात खराब होतोच धुळे हो. शहरातला. बरोबर. दुसरं आतापर्यंत तुम्ही इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा आठवतोय का, जो काम करताना समाधान मिळालं, आनंद मिळाला? जसं तुम्ही आता सगळेच आहेत. इंडस्ट्रियलचं सांगितलं. पण एक वेगळं, की चला माझ्या हातून हे झालं, मी काहीतरी नवीन याच्यात केलं अ, किंवा असं काही वेगळं? रिसेंटलीच एक जस्ट कंप्लीटलाच आहे. बरं. जर तुम्ही म्हणाल तर मी व्हिडिओ म्हणून तुम्हाला क्लायंटचा नाही, व्हिडिओ नुसतं दाखवू शकतो. दाखवलं तरी चालेल. नंतर तो आपण हे करू शकतो. नुसतं तोंडी जर तुम्ही आता मला हां, तर दाखवलात. त्यांच्या त्यांच्या म्हणजे माझ्या माझ्या प्रत्येक क्लायंटच्या तोंडात असतं, की आम्हाला खूप समाधान मिळालं. हे वाह! नॅचरल व्हिडिओ बनवलेत मी. व्हेरी गुड. मी काही सांगितलेलं नाहीये. क्या बात है! फक्त मला माझं माझं स्वतःचं नाव घ्या. बरोबर. माझं कुठलं कन्स्ट्रक्शन आहे, कोणत्या नावाने फर्म आहे, ते नाव घ्या आणि बाकी तुम्हाला जसं योग्य वाटेल, तुमच्या घराच्या बांधण्याच्या विचारापासून तर एंडपर्यंत तुम्हाला काय वाटतं ते ते सांगा. सगळं तुम्ही करा. तर बरं. एक एक रिसेंटली म्हणजे आता कंप्लीटलाच आहे. हं. ते क्लायंट माझं सगळीकडे सांगतात, वाह! की वाह! आमचे इंजिनिअर आम्हाला खूप चांगले मिळाले. व्हेरी गुड. आणि खरं तर त्यांच्या साडूंचा मुलगा हा मोठा इंजिनिअर आहे. स्वप्नील म्हणून बरंच काहीतरी नाव आहे बरं. मालेगावला. बरं. तर त्यांनी सगळं केलेलं होतं. प्लॅनिंग वगैरे, एलिव्हेशन वगैरे, स्ट्रक्चरल डिझायनर वगैरे हं. सगळं बनवून आणलं. हं, हं. त्यांना लागणार होतं इथं फक्त सुपरव्हिजनला एक एक इंजिनिअर. माणूस. तर मला म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग मी मला काही गोष्टी त्यांच्या नाही आवडल्या. मी स्पष्ट सांगितलं. मी विचार केला, की काम मिळेल, नाही मिळेल, पण आपण पण यांचं नुकसान नाही होऊ देणार. स्पष्ट क्लिअर सांगितलं. त्यांनाही लक्षात आलं. समोरच्यानेही सांगितलं, की म्हणजे त्यांचा होता 25,00,000चा बजेट आणि त्यांच्या डिझाईनप्रमाणे घर जात होतं जवळपास 45-50च्या बापरे! आसपास. तर मी क्लिअर समजावून सांगितलं आणि तिथून निघून गेलो. 2 दिवसानंतर क्लायंटच माझ्याजवळ आले, की तुम्ही जे सांगितलं ते योग्यच आहे. मग मी त्यांना त्यावेळेस सांगितलं, की मला त्यांचा प्लॅनिंगही नाही आवडला. तुमचं मग ते म्हणे कसं करायला पाहिजे? म्हटलं तुमची इच्छा सांगा काय? तुम्हाला बरोबर. घर कसं हवं? बरोबर. माझ्याकडे ऑलरेडी प्लॅनिंग तयार होता कारण मला जागा माहीत होती. मी हो. त्या एरियात काम करत होतो. आणि विशेष म्हणजे मी त्या एरियातच राहत होतो. म्हणजे त्यांचं डिमॉलिश करून 40 करायचं होतं. वर्षापूर्वीचं घर होतं डिमॉलिश करून मग त्या जागेवर बांधायचं. त्यांना त्यांनी जसं-जसं सांगितलं तोच प्लॅन मी करून ठेवलेला होता. वाह! मी फक्त माझा लॅपटॉप ओपन करून त्यांना दाखवून दिलं. त्यांनी जागेवर डन केला प्लॅन. वाह! काहीच न करता, काहीच न बोलता जागेवर प्लॅन डन केला. एलिव्हेशन बी माझ्यावर सोडलं. आजपर्यंत मी त्यांचं काम विथ मटेरियल केलंय.
तर त्यांना त्याचं मोठं समाधान आहे, की विथ बरोबर. मटेरियल काम देऊन पण व्यवस्थित आमचं काम काम झालं. व्यवस्थित झालं. व्हेरी गुड. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्त्वाचे घटक असतात. येस, तर येस. मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? किंवा स्टील निवडता कसं तुम्ही कुठल्या कन्स्ट्रक्शनला? सर स्टीलमध्ये स्ट्रेंथ महत्त्वाची होती. बरोबर. ज्या ठिकाणी आपण काम करत असतो, तर प्रत्येक वेळेस 6 एम-एम किंवा 8 एम-एममध्ये रिंगा बनवाव्या लागतात. बरोबर. जनरली मी तर तुम्हाला खरं सांगतो, कुठला इंजिनिअर ते हाताळत नसतो. बरोबर. जो हाताळतो ना, त्याला जर तुम्ही विचारलं प्रॉपर, की तुम्ही हे स्टीलवर काम करत असताना तुम्हाला काय अनुभव येतोय? हं, हं. तर ते क्लिअर सांगतात. हार्ड हार्ड त्याच्यातले हार्डनेस, त्याच्यातला बरोबर. नरमपणा. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की नरमपणा जो आहे, स्टीलमधली स्ट्रेंथ आणि हं. प्लस त्याच्यात नरमपणा याच्यावर स्टील निवडलं जातं. बरोबर. आजपर्यंत मी कुठल्या स्टीलचं नाव नाही घेत. हं, हं. पण जे ब्रँड म्हणून चालतंय, हो. त्या स्टीलपेक्षा इतर जर स्टील बघितलं, म्हणजे माझी विनंती राहील सगळ्या इंजिनिअरांना, हो. की इतर स्टील जर बघितलं, तर त्या ब्रँडेड स्टीलपेक्षा इतर स्टील खूप छान आहे. चांगले आहेत. बरं. मी वापरतो आहे. मग मी गेल आयकॉन स्टीलचा अनुभव कसा होता? किंवा आयकॉन वापरलंय स्टील का? मी गेल्या 2 वर्षापासून प्रत्येकाला सजेस्ट करतोय व्हेरी गुड. आणि आजपर्यंत माझं 2 वर्षात एकच साईट अशी झाली, हं. जी जस्ट चालू झाली एक हं. 8 दिवसापूर्वी. हं. मालकाच्या हट्टामुळे फक्त तिथं पोला स्टील वेगळंच. आलंय, अच्छा. जे नाहीतर मला नको होतं. बरोबर. पण हरकत नाहीये. हरकत नाहीये. तिथं तर ज्याचं त्यांची घर मर्जी आहे असते. त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. बरोबर. पण तुम्ही सगळीकडे आयकॉन स्टील वापरताय. हो, सगळीकडे आयकॉन आहे. माझे आज पण तुम्ही म्हणाल, की मी फक्त कॅमेऱ्यासमोर बोलतोय. नाही, रिसेंटली नाही. माझ्या धुळ्यात शहरात 13 कामं चालू आहे. क्या बात है! 13 पैकी एकच कामावर तुम्हाला पोलाच सापडेल. बाकीकडे सगळीकडे सगळीकडे आयकॉन. आयकॉन. क्या सो हे होते इंजिनियर तुषार सैनाने आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांचा स्वतःचा प्रामाणिक प्रवास त्यांनी सांगितला. अनेक क्षेत्र बदलल्यानंतर जरी ते ह्याच्यात आले असले, तरी त्यांना त्याची आवड आहे आणि मगाशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते प्रामाणिक काम करतात म्हणून ते यशस्वी होतात. यशस्वी होतात म्हणून त्यांना पुढच्या साईट्स मिळतात. आता त्यांनी सांगितलं इतक्या साईट्स त्यांच्या सुरू आहेत. सो येणाऱ्या काळात अशाच तुमच्या उत्तमोत्तम आयकॉनिक साईट घडाव्यात याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. थँक यू व्हेरी मच.